मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। राज्यातील विकास प्रकल्पांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री ठरले। रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन। राज्य सरकारकडून पालकमंत्री पदासंदर्भात अधिकृत घोषणा। ओबीसी मंत्र्यांची गोंडस, मुलं आणि पैसा पाहून मराठ्यांच्या मुली त्यांच्या घरामध्ये घुसतात। नवनाथ वाघमारेंचं मराठा तरुणींसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य। लेकी बाळींवर बोलू नका, अन्यथा आम्ही पातळी सोडू, जरांगेंचा इशारा। 29 ऑगस्ट पासून अंतरवालीमध्ये आंदोलनाची तयारी करा। 20 ते 25 ऑगस्ट मराठवाडा विदर्भ दौरा करणार। मनोज जरांगेंची माहिती। अन्याय होईल तिथं पेठून उठा, जरांगेंचं मराठ्यांना आवाहन। पेणमध्ये संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद। लो पॉलिश शैलीमधील पुतळ्यावर शिवप्रेमींचा आक्षेप। वादानंतर संभाजीराजेंचा पुतळा काढला। रोहित पवार मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीला। एसआयआर प्रक्रियेसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी। एसआयआर संदर्भात भाजपनं सॉफ्टवेअर काढल्याचा रोहित पवारांचा आरोप। एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। एसआयआर संदर्भात भाजपनं सॉफ्टवेअर काढल्याचा रोहित पवारांकडून आरोप। रोहित पवार फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचं बावनकुळेंचं प्रत्युत्तर। भाजपच्या केंद्रीय पातळीवर होणार मोठे बदल। आजपासून भाजपची नवीन टीम होणार कार्यरत। आज अधिकृत पत्रकार परिषद घेऊन घोषणा होण्याची शक्यता। हायकोर्ट लिपिक पदाच्या परीक्षेमध्ये सर्व्हर डाऊनचा विद्यार्थ्यांना फटका। तांत्रिक गोंधळाची हायकोर्टानं घेतली दखल। चौकशी करून निर्णय कळवणार, हायकोर्टाकडून अधिसूचना। रेल्वे स्थानकांवरील पाण्यामध्ये आढळले ई कोला या विषाणू। वॉटर कूलर, नळातून घेतलेले पाण्याचे नमुने। सीएसएमटी कल्याणसह 412 स्टेशन्सवरचं दूषित पाणी। कॅगच्या अहवालामधून धक्कादायक माहिती समोर। दिल्ली मेट्रोमध्ये सीआयएसएफ जवानांना महिला प्रवाशाचे लपून फोटो काढल्याचा आरोप। मोबाईल गॅलरीमध्ये महिलेचे फोटो आढळल्याचा दावा। सीआयएसएफ जवान निलंबित, चौकशीचे आदेश। पुण्याच्या ऐतिहासिक सिंहगडावर हाणामारी आणि दगडफेक। स्वातंत्र्यदिनी पर्यटकांमध्ये तुंबळ हाणामारी। गर्दीचा गैरफायदा घेत तरुणींशी असभ्य वर्तनाचा आरोप। मुंबई गोवा महामार्गावर आजपासून टोल वसुली सुरू। ओसरगाव टोल नाक्यावर वसुली। सिंधुदुर्गच्या MH07 वाहनांना टोलमाफीमधून सुटका आहे का? संभ्रम अजूनही कायम। तामिळनाडू देशामधील सर्वाधिक कर्जबाजारी राज्य। 9.37 लाख कोटींच्या कर्जासह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर। कर्जाच्या वापरावर केंद्र सरकारकडून चिंता व्यक्त। बिहारच्या अशोकधाम मंदिरामध्ये चेंगराचेंगरी। दुर्घटनेमध्ये 7 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी। विजेचा खांब पडल्यानं चेंगराचेंगरीची परिस्थिती। घटनेचं नेमकं कारण तपासानंतर स्पष्ट होणार। आणि आज पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचा दुर्मिळ योग। देशभरातील शिवमंदिरात भाविकांची अलोट गर्दी। हर हर महादेवच्या गजरामध्ये मंदिरं दुमदुमली।